ज्या विषयावरती मी आज बोलणार आहे त्या विषयाचं नाव आहे, त्या कार्यशाळेचं नाव आहे पॉवर टॅपिंग. पॉवर टॅपिंग ही काय पद्धत आहे? तर पॉवर टॅपिंग ही एक चायनीज मेडिसिन म्हणूया, चायनीज अंडरस्टँडिंग म्हणूया, आणि एनर्जी सायकोलॉजी या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून तयार झालेली एक संकल्पना आहे जी 1980च्या दशकामध्ये डॉक्टर रॉजर कॅलेहॅन नावाच्या माणसाने शोधून काढली. आणि तेव्हापासून जगामध्ये हळूहळू त्याचा प्रसार होत आहे आजपर्यंत. रॉजर कॅलेहॅननी ह्याला TFT असं नाव दिलं, थॉट फील्ड थेरपी. पण थॉट फील्ड थेरपी समजायला आणि शिकायला अतिशय अवघड होती आणि म्हणून त्याच्याकडे गॅरी क्रेग नावाची एक व्यक्ती शिकायला गेली आणि त्याला लक्षात आलं की हे फारच काहीतरी प्रभावी आहे. गॅरी क्रेगनी स्वतंत्रपणे त्याच्यावरती रिसर्च केला आणि EFT नावाने ती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. पण TFT असू दे किंवा EFT असू दे, या गोष्टींचा मेन फोकस होता विकारातून, आजारातून बरं होणं. आर यू अंडरस्टँडिंग? मेन फोकस काय होता? आजारातून बरं होणं. मग कुठला तरी आजार आहे हे काय म्हणतायत, किंवा जगातले आज सायकोलॉजिस्ट काय म्हणतायत किंवा शास्त्रज्ञ काय म्हणतायत की जगातले 90% विकार हे मनोकायिक आहेत. मनोकायिक म्हणजे ज्याचं ओरिजिन, ज्याचं मूळ सायकोलॉजीमध्ये. सो अगदी सर्दी खोकल्यापासून वारंवार सर्दी खोकला होण्याच्या आजारापासून ते कॅन्सर सारख्या आजारापर्यंतचं मूळ मनोकायिकतेमध्ये असू शकतं. आणि म्हणून ह्या पद्धतीने रॉजर कॅलेहॅननी आणि गॅरी क्रेगनी आजार बरं करण्यासाठी याचा वापर करायला सुरुवात केली. मी ज्यावेळेस, मला ही संकल्पना ज्यावेळेस कळली मुळात, त्यावेळेस माझं जीवन अतिशय अस्वास्थ्यामध्ये होतं. मला हवं ते जीवनामध्ये यश मिळत नव्हतं. यश मिळत नव्हतं त्यामुळे ऑटोमॅटिकली माझ्या आरोग्यावरती परिणाम झाला होता. माझ्या इच्छाकांक्षा काय पूर्ण होत नव्हत्या आणि माझं आयुष्य पूर्णपणे स्टॅग्नेट झालं होतं, पुढे सरकतच नव्हतं. कन्व्हेन्शनली आपल्या जीवनामध्ये आपल्याला हवं ते ज्यावेळेस मिळत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये नुसत्या अपयशाच्या श्रंखला येत असतात, त्यावेळेस आपण काय करतो? कुठं जातो? आपण ज्योतिषशास्त्राचा आधार घेण्याचा प्रयत्न करतो. कोणतरी महाराज लोक असतात त्यांच्याकडे जातो, की का माझं आयुष्य का पुढे का सरकत नाहीये, प्रॉब्लेम काय? मग ते काहीतरी उपाय सांगतात, किंवा ही पूजा करा, हे काहीतरी वाचायला सुरुवात करा, या खड्याची अंगठी घाला, व्हॉट एव्हर, काहीतरी ते त्यांच्या पद्धतीने उपाय सांगतात. हे असले उपाय मी इतके करून बघितले. मग वास्तुशास्त्र असू दे, न्यूमरॉलॉजिस्ट असू दे, मांत्रिक तांत्रिक असू दे, ज्योतिषी असू दे, सगळ्यांच्याकडे जगामध्ये जेवढे मला पॉसिबल होतं, फुकट सांगणाऱ्यांच्यापासून पैसे देऊन सांगणाऱ्यांच्यापर्यंत सगळ्यांच्याकडे गेलो. पण अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली त्यांनी जे काही मला उपाय दिले त्या उपायाने माझं आयुष्य पुढं काही सरकलं नाही, होतं तिथंच होतं. फक्त उपाय करण्यामध्ये पैसे खर्च झाले, बाकी काही घडलं नाही. आणि मग इतकं फ्रस्ट्रेशन आलं माझ्या जीवनामध्ये की अरे आता पुढं काय करायचं. आणि मग माझं परत भाग्य, माझं नशीब की मला ही संकल्पना कळली. आणि मग मी विचार केला
की हे करून तरी बघूया काय प्रकार आहे, वापरून बघूया. आणि ज्यावेळेस ही संकल्पना मी माझ्या जीवनामध्ये वापरायला सुरुवात केली त्यावेळेस माझी जी स्टॅग्नेट झालेली बंद पडलेली गाडी होती जीवनाची तिनं गती घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे टेक्निक जे आहे हे केवळ आरोग्य बरं करण्यासाठी मर्यादित न ठेवता ते जीवन बरं करण्यासाठी वापरता येऊ शकतं. म्हणून याला नाव मी पॉवर टॅपिंग असं दिलं. कारण ह्यात आपली जी आंतरिक पॉवर आहे ही पॉवर वाढते आणि जीवनाची गती वाढते, जीवनातल्या समस्या दूर होतात. सो पॉवर टॅपिंग हा जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि आपली क्षमता जागृत करण्यासाठी असणारं एक तंत्र आहे. आर यू विथ मी? हॅव यू अंडरस्टूड व्हॉट इज पॉवर टॅपिंग? ओके. आता पॉवर टॅपिंग ही संकल्पना कशावर आधारित आहे? तर याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना जरासा दृष्टिकोन तुमचा व्यापक करायला लागेल, बदलावा लागेल. आणि आपण ज्या पद्धतीत जगाकडे बघतो ती पद्धत थोडीशी बदलायला लागेल. जगाकडे बघताना जग म्हणजे सगळं आजूबाजूला आपल्या असलेलं कसं दिसतं? आपल्याला आहे तसं दिसतं. झाड झाडासारखं दिसतं, हा हॉल हॉल सारखा दिसतो, हा माणूस माणसासारखा दिसतो, बाहेर एखादी बिल्डिंग बिल्डिंग सारखी दिसते, गाडी गाडी सारखी दिसते, माणसं माणसांसारखी दिसतात. असंच दिसतं ना आपल्याला, काही वेगळं दिसत नाही. पण हा सिद्धांत आपल्याला समजायचा असेल तर ह्या सगळ्या जगामधल्या गोष्टी मुळात कुठून निर्माण झाल्या, त्यांच्या गाभ्याशी काय आहे हे जर आपल्याला कळलं तर आपला दृष्टिकोन बदलतो. म्हणजे ही व्यक्ती किंवा एखादं टेबल, एखादी भिंत, एखादी गाडी, या कोणत्याही गोष्टी दिसताना कसं आहे तसं दिसतं. पण यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी जाण्याचा प्रयत्न केला तर काय दिसेल आपल्याला? आणि मी तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय? तुम्ही जर कोणत्याही माझ्यामध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी जाण्याचा प्रयत्न केला तर पहिल्या स्तरावरती तुम्हाला मॉलिक्युल्स आढळतील. त्याच्या आत गेल्यानंतर तुम्हाला ऍटमिक स्तर आढळेल. त्याच्या आत गेल्यानंतर तुम्हाला सब ऍटमिक स्तर सापडेल, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, क्वार्क्स, आणि अंततः तुम्हाला तिथं सापडेल फक्त ऊर्जा. आणि म्हणून आईन्स्टाईन सारखा शास्त्रज्ञ म्हणतो E इज इक्वल टू mc स्क्वेअर. म्हणजे इथं स्थूल स्वरूपाचं जे काही आपल्याला दिसतं ते मूलतः ऊर्जा स्वरूप आहे आणि ते इंटर कन्व्हर्टेबल आहे. ऊर्जा मॅटर मध्ये कन्व्हर्ट होऊ शकते आणि मॅटर ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट होऊ शकते. आर यू अंडरस्टँडिंग? सो ही सगळी संकल्पना समजायला आपल्याला थोडीशी ऊर्जेची संकल्पना समजली पाहिजे. आणि ज्या जगात आपण राहतो ते जग जरी आपल्याला स्थूल स्वरूपाचं दिसत असलं तरी प्रत्यक्षामध्ये काय आहे? एनर्जी आहे, ऊर्जा स्वरूप आहे. आता ऊर्जा स्वरूप आहे म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीला एक व्हायब्रेशन आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक फ्रिक्वेन्सी आहे. व्हायब्रेशन म्हणजे कंप आहे आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याची एक स्पीड आहे. तुम्ही म्हणाले भिंतीला कुठं व्हायब्रेशन आहे? तुम्हाला असं वाटेल की या भिंतीला किंवा रस्त्यात पडलेल्या दगडाला व्हायब्रेशन नाही आहे. पण त्याला तर तुम्ही एक विशिष्ट पद्धतीचं मीटर लावलं तर एक ही भिंत देखील, ही अख्खी बिल्डिंग एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होते. एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड व्हायब्रेट्स. आर यू अंडरस्टँडिंग? एव्हरीथिंग व्हायब्रेट्स अँड एव्हरीथिंग हॅज अ फ्रिक्वेन्सी. इथपर्यंत कळलंय तुम्हाला? एव्हरीथिंग व्हायब्रेट्स. काहीही, एनिथिंग इन दिस वर्ल्ड प्रत्यक्षात इट व्हायब्रेट्स अँड इट हॅज अ फ्रिक्वेन्सी. आता गंमत बघा,
ज्या जगामध्ये आपण राहतो तिथं बरीचशी मोकळी जागा पण आहे. या मोकळ्या जागेत काय आहे? या मोकळ्या जागेत एक फार महत्वाचं फील्ड आहे ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असं म्हणतात. आणि हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असल्यामुळेच आपण रेडिओ आणि टेलिव्हिजन ऐकू शकतो, मोबाईलवरती बोलू शकतो, इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट, एक्स रे, गामा रे, कॉस्मिक रे. म्हणजे ह्या रिकाम्या भागामध्ये, ऐका मी काय म्हणतो, या रिकाम्या भागामध्ये एकही भाग असा नाही जिथं हे एनर्जी फील्ड नाहीये. म्हणजे आपण एनर्जी फील्डच्या सागरामध्ये वावरतो आहे. आपल्याला हे एनर्जी फील्ड स्पर्श करते. क्लिअर आहे? आणि महत्वाची गोष्ट, ह्या एनर्जी फील्ड मध्ये एक सिद्धांत काम करतो ज्याला रेझोनन्स असं म्हणतात. रेझोनन्स म्हणजे काय? रेझोनन्स म्हणजे एक फ्रिक्वेन्सी, एक सिमिलर, एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी दुसऱ्या फ्रिक्वेन्सी, तसल्याच फ्रिक्वेन्सीला जागृत करते. म्हणजे तुम्हाला जर रेडिओ मिरची लावायची असेल तर तुम्हाला तुमच्या ट्रान्झिस्टरवर काय करावं लागेल? रेडिओ मिरचीची फ्रिक्वेन्सी ट्यून करावी लागेल. 98.3. तुम्ही 98.3 ट्यून केल्यानंतर ह्या अदृश्य भागातून तुमच्या ट्रान्झिस्टर मधून रेडिओ मिरची ऑटोमॅटिकली तुम्हाला ऐकायला येऊ शकते. म्हणजे तुम्हाला रेडिओ मिरची ऐकण्यासाठी काय करावं लागणार आहे? रेडिओ मिरचीच्या फ्रिक्वेन्सीला ट्यून व्हावं लागणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग? मग तुम्हाला जीवनामध्ये नेमकं काय हवं आहे? कोणालाही इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला जर प्रश्न विचारला की तुम्हाला जीवनामध्ये फायनली काय हवं आहे, काय उत्तर द्याल? समृद्धी, सुख, आनंद. समृद्धी हवी आहे, आनंद हवा आहे, यश हवा आहे, स्वास्थ्य हवं आहे. म्हणजे ह्याचा सगळ्यांचा आपण जर कॉम्प्रेस केलं तर एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना हवी आहे. सी इफ यू अग्री विथ मी, ती गोष्ट म्हणजे आनंद. डू यू अग्री विथ मी? आपल्याला सगळ्यांना आनंद हवा आहे. ओके. व्हायब्रेशनच्या सिद्धांताप्रमाणे आपल्याला जर जीवनामध्ये आनंद हवा असेल तर आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीला असलं पाहिजे? सिंपल आहे. आता तुम्ही आज जाऊन बघा, तुम्ही आनंदाच्या फ्रिक्वेन्सीला असता काय? शास्त्रज्ञ असं म्हणतात की सर्वसाधारण माणूस 90% वेळा नकारात्मक विचार करत असतो. तो कोणत्या ना कोणत्या असुरक्षिततेमध्ये असतो. पुढे काय होणार की नाही, कसं होणार, ह्या अवस्थेमध्ये असतो. त्याच्या आतमध्ये एक प्रकारचं अस्वास्थ्य असतं. म्हणजे तुम्ही कधी नोटीस केलेलं नसेल, पण तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सर्वसाधारण माणूस आनंदाच्या फ्रिक्वेन्सीला कधीच नसतो. तो बरोबर आनंदाच्या उलट्या फ्रिक्वेन्सीला असतो आणि त्याला अपेक्षित आनंद, यश, समृद्धी असते. या दोन फ्रिक्वेन्सीज कधीही मॅच होणार नाही. आणि ही संकल्पना, हे जे मी काय सायन्स तुमच्याशी बोलायला लागलोय, हे सायन्स गेल्या 50 वर्षांपासून शास्त्रज्ञ बोलू लागलेले आहेत. सो तुम्हाला जीवनामध्ये जे हवं आहे ते निर्माण करायचं असेल तर आधी तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की अरे आम्हाला एवढे प्रॉब्लेम आहेत, असं आहे, तसं आहे, तसं आहे, मी कसा त्या फ्रिक्वेन्सीला जाणार आहे? तो विषय वेगळा आहे. तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला का नाही आहे? तुम्ही आनंदाच्या फ्रिक्वेन्सीला का नाही आहे? नुसत्या समस्या आहेत म्हणून नव्हे. ऐका मी काय म्हणतोय, प्लीज लक्षपूर्वक ऐका. तुम्ही सगळे आनंदाच्या फ्रिक्वेन्सीला का नाही आहे?
तुमच्या जीवनामध्ये नुसत्या समस्या आहेत कुठल्या ना कुठल्या, म्हणून तुम्ही आनंदाच्या फ्रिक्वेन्सीला नाहीये असं नाहीये. तर तुम्ही असुरक्षिततेला ट्यून्ड आहे लहानपणापासून, म्हणूनच तुम्ही आनंदाच्या फ्रिक्वेन्सीला नाही. आणि मग तुम्ही छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी शोधता. मग सिनेमाला जाऊया, जेवायला जाऊया, आईस्क्रीम खाऊया, पिक्चर बघूया, छोट्या छोट्या गाडी घेऊया. ज्या माणसाला 4 चाकी गाडी घ्यायची असते आणि पहिल्यांदाच घ्यायची असते, किती उत्साह असतो, किती असं एक्साइटमेंट असते की आपल्याला गाडी घ्यायची आहे, आपल्याला गाडी घ्यायची. मग तो फायनली गाडी घेतो. 1 महिन्यानंतर काय होतं, त्याचा जो आनंद असतो, उत्साह असतो, सगळं असतं ते संपून गेलेलं असतं. आणि कदाचित त्याच्या मनामध्ये विचार येत असतात की अरे उगीच ही गाडी घेतली ना, खरं तर आपल्याला ती गाडी घ्यायची. म्हणजे ह्यातला आनंद त्याचा संपतो. सो आपला तुम्ही जर विचार केला तर आपण आत गाभ्याशी आनंदीच नाहीये, कारण आपण आपलं सिस्टीम आनंदाच्या विरुद्ध इमोशनला प्रोग्राम झालेला आहे. आणि म्हणूनच तुम्ही कधी तुमच्यापैकी किती लोकांनी पॉझिटिव्ह होण्याचा जीवनामध्ये प्रयत्न केलाय? प्लीज हात वर करा. पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न केला. उद्यापासून आपण पॉझिटिव्ह होणार. काय झालंय तुमच्या या प्रयत्नाला? किती वेळ यश आलेला आहे? एक तर पॉझिटिव्ह होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, संकल्प करावा लागतो, ठरवावं लागतं, कष्ट आहेत त्याच्या मागे. आणि ज्यावेळेस आपण हे ठरवतो की उद्या सकाळपासून मी पॉझिटिव्ह होणार, ही पॉझिटिव्हिटीची जी तुमच्यामध्ये संचार झालेला आहे हा किती काळ राहतो? ऑनेस्टली सांगा, किती काळ राहतो? टुमॉरो तर जाऊ दे, 1 तास पण राहत नाही. क्षणिक आहे तो, ठरवण्यापुरता आहे. असं का? पॉझिटिव्ह होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, निगेटिव्ह होण्यासाठी नॅचरली निगेटिव्ह आहे. बघितलं तुम्ही? काही करावंच लागत नाही. का? कारण आपण निगेटिव्हली प्रोग्रॅम्ड आहोत. आणि म्हणून आपण जे हवं आहे आपल्याला त्याच्या फ्रिक्वेन्सीला कधी राहूच शकत नाही, कारण नॅचरली आपण निगेटिव्हिटीकडे खेचले जातो. आर यू अंडरस्टँडिंग? सो जर का तुम्ही तुमच्यामधली ही निगेटिव्हिटी दूर करू शकला, जी सोपी गोष्ट नाहीये, दूर करू शकला तर ऑटोमॅटिकली तुमची फ्रिक्वेन्सी बदलायला लागते. आणि तुमची फ्रिक्वेन्सी जर बदलायला लागली तरच तुमच्या जीवनामध्ये बदल घडायला लागतो. हेच मी मुंबई सारख्या शहरामध्ये गेले 10 वर्ष अनुभवतोय. मी गेले 10 वर्ष हे शिकवतोय सगळं. ज्याला अनुभव येतो, काय झालं त्यांच्या जीवनामध्ये, मी शिकवलेल्या तंत्रानं त्यांनी स्वतःमधली निगेटिव्हिटी जी आहे ती रिलीज करायला सुरुवात केली. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आम्ही एक प्रोग्राम घेतो, आम्ही एक वर्कशॉप घेतो जो जवळजवळ 4-5 महिने चालतो. त्या प्रोग्रामचं नाव आहे मनी उपासना. मनी उपासना, मनीचं मनी आणि MONEYचं पण मनी. ओके. आम्ही काय म्हणतो की मनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी मनीकडे बघायला गेलं तर मनी काय आहे? एनर्जी आहे. एनर्जी असल्यामुळे त्याचं एक व्हायब्रेशन आहे, मनीचं एक व्हायब्रेशन आहे. ओके. तुम्ही जर मनीच्या व्हायब्रेशनला असाल तर तुमच्या जीवनामध्ये मनी, जसं तुम्ही जर 98.3 लावलं तर रेडिओ मिरची जशी तुम्हाला ऐकायला यायला हवी, तसं तुम्ही जर मनीची फ्रिक्वेन्सी ट्यून केली तर ऑटोमॅटिकली तुमच्या जीवनामध्ये मनीचा फ्लो तुम्ही जे करत आहात त्या पद्धतीनं
सुरू व्हायला पाहिजे, बरोबर. मनी उपासनामध्ये आपण काय करतो, जर तो होत नसेल फ्लो, का होत नाही, कारण तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला नाही, आणि ते मनीची फ्रिक्वेन्सी तुम्ही ट्यून करू शकत नाही, कारण तुमच्या आतमध्ये त्याला विरोध करणारे काही प्रोग्राम्स डाउनलोड झाले. मग या 4-5 महिन्याच्या वर्कशॉपमध्ये आपण काय करतो, ते प्रोग्राम्स, मनीला विरोध करणारे जे प्रोग्राम्स तुमच्या आतमध्ये डाउनलोडेड आहेत, ते प्रोग्राम्स काढायला सुरुवात करतो. आणि मित्रांनो, ही आता मनी उपासना आपण नॉर्मली जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये सुरू करतो दरवर्षी. हे 7वं वर्ष आहे मुंबईमध्ये आता आणि पुण्यामध्ये की आपण मनी उपासना घेतोय. दर मनी उपासनाला कमीत कमी 150 लोक मुंबईतून आणि 150 लोक पुण्यातून असतात, आणि ते त्या रिगरस क्लेन्झिंग प्रोसेस मधून जातात, मनी विषयी असलेली दूषितता काढून टाकण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यांच्या जीवनामध्ये अडकलेले पैसे मिळतात, नवीन अपॉर्च्युनिटी निर्माण होतात, ज्यांची ग्रोथ अटकलेली असते त्यांना ग्रोथ मिळते. काही लोकांना तर कुठेतरी कोकणात असलेली प्रॉपर्टी जी ह्यांना माहिती पण नाही, यांच्या आजीची पणजीची प्रॉपर्टी, ती कोणतरी शोधत येतं आणि ती प्रॉपर्टी मिळते. काहीतरी विलक्षण घडतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेले मनी विषयीचे दूषित प्रोग्राम काढून टाकायला. हा इतका महत्वाचा भाग आहे की तुमच्या जीवनामध्ये आज, ऐका, तुमच्या जीवनामध्ये आज कोणत्याही एरियामध्ये म्हणजे कुठल्या एरिया आहेत. पहिली एरिया कुठली, आरोग्याची. जर आरोग्याच्या काही तक्रारी असतील, निर्माण होत असतील, याचा अर्थ आम्ही काय म्हणतो की आत कदाचित काहीतरी ब्लॉक आहे. पैशाची एरिया, जर पैसे तुमच्या जीवनामध्ये सहजी निर्माण होत नसतील तर काहीतरी तुमच्यात ब्लॉक आहे, पैशात ब्लॉक नाही, तुमच्यात ब्लॉक आहे. रिलेशनशिप, कितीतरी ठिकाणी माणसांच्या जीवनामध्ये पैसा आहे, यश आहे, सगळं आहे, पण रिलेशनशिप्स एवढे बिघडलेले आहेत की त्या रिलेशनशिप्समुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे झाकळून जातं. असं घडतंय, आम्ही काय म्हणतो, तुमच्यातच काहीतरी ब्लॉक आहे. आणि मित्रांनो, जे लोक हे ब्लॉक्स रिलीज करायला लागतात, त्यांच्या जीवनामधल्या त्या एरियामध्ये बदल आणि फरक दिसायला लागतो. सो पॉवर टॅपिंगच्या माध्यमातून आपण काय शिकून घेणार आहे आज? कॅन एनिवन टेल मी, काय शिकणार आहे आपण? जे नवीन आहे, तू नवीन आहेस का? फर्स्ट टाइम आलेलीस? ओके. काय शिकणार आहे आपण? हाऊ टू, व्हेरी गुड, हाऊ टू रिलीज जे काही आपली प्रगती मागे ओढतय, तो ब्लॉक रिलीज करायचा. तो ब्लॉक रिलीज केल्यानंतर 2 गोष्टी होतात. तुमच्या आतली जी काही ब्लॉकेजेस आहेत ते निघून गेल्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि हे आपण एवढी वर्ष करून सिद्ध करत आलेलो आहे, काही एक्सपेरिमेंट नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्ट सांगत नाहीये. वी हॅव डन इट thousands of times. People have done it thousands of times. So ज्यावेळेस तुम्ही हे ब्लॉक काढून टाकता त्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, नंबर 1, आणि तुमच्या आतली क्षमता जागृत होते. अनेक लोकांच्या जीवनामध्ये फरक पडतो, पर्सनॅलिटीमध्ये फरक पडतो, दिसण्यामध्ये फरक पडतो. आर यू क्लिअर? पॉवर टॅपिंग काय आहे तुम्हाला समजतंय? आपल्यातले ब्लॉक रिलीज करणे. आता हे ब्लॉक कुठल्या स्वरूपात असतात? आपल्या आतमधले हे ब्लॉक्स कुठल्या स्वरूपामध्ये असतात? हे इमोशनच्या स्वरूपामध्ये असतात. कंडेन्स्ड इमोशन. कंडेन्स्ड म्हणजे आत दबून राहिलेली इमोशन्स. कुठली इमोशन्स? 5 प्रमुख इमोशन्स. पहिलं इमोशन असुरक्षिततेचं, भीतीचं.
होईल की नाही, ही भीती कुठे डाउनलोड झाली माहित नाही आपल्याला. ही भीती कदाचित ज्या पद्धतीत आपण लहानाचे मोठे होत होतो, आपल्या घरातलं वातावरण, घरातली परिस्थिती, आई वडील, त्यांची शिकवण, त्यांचा आपल्यावरचा प्रभाव, व्हॉट एव्हर मे बी, माहित नाही आपल्याला. भीती ही पहिलं इमोशन आहे जे आपल्या आतमध्ये डाउनलोड होऊन आपले सगळ्या क्षमता ब्लॉक करतात. नंबर 1. नंबर 2, तिरस्कार. तिरस्कार म्हणजे काय? आत साचून राहिलेला राग कोणाविषयी. तिसरं, आपल्यात काहीतरी कमी आहे याची भावना, कमतरतेची भावना. चौथं, गिल्ट म्हणजे अपराधीपणाची भावना, सल किंवा आणखीन काय शब्द त्याला, खंत वाटणं, मी माझ्या कुटुंबासाठी काही करू शकलो नाही, खंत. त्यावेळेला मी काहीतरी करायला पाहिजे होतं, माझ्या मुलासाठी मी हे करायला पाहिजे होतं, केलं नाही, खंत. ही खंत जी आहे ही अपराधीपणाची भावना आहे. ही एक निगेटिव्ह प्रोग्राम आहे. आणि 5वं आहे साचून राहिलेलं दुःख. असुरक्षितता आणि भीती, तिरस्कार, कमतरतेची भावना, खंत किंवा अपराधीपणाची भावना आणि दुःख, हे 5 इमोशन्स जर तुमच्या आतमध्ये दबून तसेच राहिले तर तुमची सगळी फ्रिक्वेन्सी ते दूषित करतात. आणि मग ते जर तिथंच राहिले तर तुम्ही ठरवून देखील पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीला येऊ शकत नाही. हे इमोशन्स तसेच ठेवणं म्हणजे आपल्या सगळ्या खिशांमध्ये मेलेले उंदीर घेऊन फिरणं. हा तुमचा धर्म आहे की तुम्ही स्वतःला अंतर्बाह्य स्वच्छ केलं पाहिजे, त्याच्यासाठी हे काढून टाकले पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग? सो काढायचे कसे? हाऊ टू रिलीज? हे 5 इमोशन बद्दल कळलं ना? कोणाला काही प्रश्न आहे? डज एनीबडी हॅव एनी क्वेश्चन? की मी आतापर्यंत जे काय बोललो ह्याच्याबद्दल कोणाला काही समजलं नाही असं आहे? डज एनीवन हॅव एनी क्वेश्चन आतापर्यंत? नो? पुढे जाऊ. हे चिकटलेले, आत चिकटलेली ही इमोशन्स काढायची कशी? ती एका पद्धतीनं काढायची, त्याला मेरिडियन टॅपिंग प्रोसिजर असं म्हणतात. जे रॉजर कॅलॅहननी 80च्या दशकामध्ये शोधून काढलं, मेरिडियन टॅपिंग प्रोसिजर. आता बघा, आपण ही पद्धत शिकूया. पहिलं इमोशन जर आपण घेतलं, भीती, तर तुम्ही जर विचार केला जनरली की मला जीवनामध्ये कशाची भीती वाटते, असा जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला तर काही समोर येते का तुमच्या? डज एनिथिंग? तुम्हाला काही जाणवतं कशाची भीती वाटते तुम्हाला? काय एनिवन टेल मी? फेलियर. सॉरी? फेलियर. फेल्युअर. फेल्युअर ना? फेल्युअर. ओके. अपयशाची भीती, मी फेल झालो तर. आता लक्षात घ्या, अशा पद्धतीची पण भीती असू शकते आणि कुत्र्याची पण भीती असू शकते. पालीची पण भीती. अनेक महिलांना पालीची भीती वाटते. का वाटते माहित नाही मला, पण वाटते. नॉर्मली ज्यावेळेस अशी भीती वाटते, फेल्युअरची भीती वाटते, अपयशाची भीती वाटते, त्यावेळेस त्याला काहीतरी कारण असतं. का वाटते? मग काहीतरी घडून गेलेलं असतं. आधी अपयश,
पदरात पडलेलं असतं, कोणाचं तरी अपयश बघितलेलं असतं, काहीतरी घडलेलं असतं. ज्यावेळेस कुत्र्याची भीती वाटते त्यावेळेस एकतर लहानपणी कुत्रं चावलेलं असतं किंवा कोणाला तरी चावलेलं असतं, ते आपण बघितलेलं असतं. सो ह्यापैकी कोणत्याही इमोशनला, ज्यावेळेस त्या इमोशनचा आपण विचार करतो, त्याला एक सोर्स असतो, कारण असतं की कुठून ही निर्माण झाली. काही लोकांना ते आठवतं, काही लोकांना आठवत नाही. पण हवं आता इथं आपण ऐका, प्रोसिजर आहे. कसली भीती रिलीज करायला लागलोय? अपयशाची असेल, अपयशाच्या भीतीची असेल, अपयशाची भीती काढून टाकायला लागलेलो आहे असं आपण समजूया. बरं, एक साधी गोष्ट आपण आता सगळेच इथं बसलेलो आहे, एक साधी गोष्ट आपण एक्सपेरिमेंट म्हणून करायचा प्रयत्न करूया. आज तुम्ही स्वतः जाऊन बघितलं किती लोकांना आत एक प्रकारची असुरक्षितता जाणवते. जस्ट चेक करा, डोळे झाकून आत जा, जस्ट गो विथ इट. चेक करा की आत तुम्हाला एक प्रकारची कसलीही असू दे, त्याला कारण नसू दे, पण एक प्रकारचं प्रेशर, टेन्शन, असुरक्षितता, भीती, चिंता, काळजी असं काही वाटतं काय? जस्ट चेक करा. Does the group feel something like this? Yes or no? किती लोकांना असा आत एक अस्वस्थता वाटली? प्लीज रेज युअर हँड. एक अस्वस्थता वाटली, कशाची आहे माहिती नसेल पण आपण बाजूला ठेवूया. डिड यू फील सम काइंड ऑफ डिस्कॉर्ड? आता 0 to 10च्या स्केलला तो डिस्कॉर्ड किती होता? 0 म्हणजे काही नव्हतं. किती अस्वस्थ वाटलं आत? किती डिस्कॉर्ड वाटला? 0 to 10च्या. 10 म्हणजे फार वाटला, 5 म्हणजे मिड वाटला, 0 म्हणजे काही नाही वाटला. जस्ट चेक करा किती होता स्केल. आत आपल्याला कळत. क्लोज युअर आईज. फाइंड आउट. Can anyone tell me किती आत डिस्कॉर्ड वाटला 0 to 10च्या स्केल? 7. Anyone else? 4. Anyone else? इकडे. Did you gauge the emotion? The discord किती वाटलं? वाटलं की नाही वाटलं? वाटलं असेल तर किती वाटला? 3. वॉट एव्हर. हा प्रोसेस कसा करायचा डिटेलमध्ये तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये समजेल. आय एम जस्ट ट्राइंग टू टीच यू काय करायचं आहे. पहिल्यांदा जे आपल्याला इमोशन रिलीज करायचं आहे त्याचा विचार करायचा. ते किती आहे 0 to 10च्या स्केलला ते बघायचं. आणि आपण आता टॅपिंग करूया. मी तुम्हाला शिकवतो काय करायचं. तुमचं तुम्हाला कळेल. आता तुम्हाला बघितलेलं आहे, तुम्ही प्रकारचं आत काहीतरी तुम्हाला जाणवलं असेल, वॉट एव्हर. त्याच्यामध्ये काय फरक पडतो ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आपण ह्या भागावरती असं टॅप करायचं आहे. माझ्याबरोबर टॅप करा, हे तुम्हाला कळेल. आणि मी जे काय म्हणतो ते माझ्याबरोबर फॉलो करा. मी आता माझ्या आत बघण्याचा प्रयत्न केला की मला असं जाणवलं की माझ्या आतमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि ही अस्वस्थता रिलीज होऊ देतो. मी माझ्या आत आत्ता बघण्याचा प्रयत्न केला. मला एक प्रकारची अस्वस्थता जाणवली.
असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि ही अस्वस्थता रिलीज होऊ देतो. मी माझ्या आतमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. तिथं मला एक प्रकारची अस्वस्थता जाणवली. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि ही अस्वस्थता रिलीज व्हावी अशी इच्छा करतो. बरोबर. आपल्याला आता तुम्हाला हे सगळं पेपरमध्ये मिळेल, त्यामुळे तुम्हाला विचार करत बसायचा, लिहायची गरज लागणार नाही. हे सगळं पुढच्या सत्रात तुम्हाला समजेल. आपल्याला जे रिलीज करायचं ते ह्या ठिकाणी 3 वेळा आता आपण जसं म्हटलं तसं म्हणायचं आणि त्याच्यानंतर ही अस्वस्थता दोन्ही भोवयांच्या मधला भाग ही अस्वस्थता, डोळ्याच्या साईडला ही अस्वस्थता, डोळ्याच्या खाली ही अस्वस्थता, नाकाच्या खाली ही अस्वस्थता, हनवटीवर ही अस्वस्थता, इथं जे हाड आहे आपलं ते हाड आहे गोल, हाडावरती ही अस्वस्थता, बरोबर काठीच्या खाली ही अस्वस्थता, ही अस्वस्थता. ही मी रिलीज होऊ देतो, ही 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 रिलीज होऊ देतो. रिलीज 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 रिलीज. डोळे झाका, एक दीर्घ श्वास घ्या, तोंडावाटे उश्वास सोडा आणि डोळे झाकून तसेच बसा. आणि मगाशी तुम्ही आत जाऊन एक प्रकारची अस्वस्थता तुम्हाला जाणवली होती, ज्यांना जाणवली होती त्यांच्या या अस्वस्थतेमध्ये काही फरक पडलाय का चेक करा. ही अस्वस्थता कमी झाल्यासारखी वाटते काय चेक करा. जरा हलकं झाल्यासारखं वाटतंय काय चेक करा. बरं वाटतंय काय चेक करा. सी व्हॉट यू फील. डोळे उघडा. ज्याला आत अस्वस्थता वाटली होती मगाशी, हे आपण 1-2 राउंड केल्यानंतर डिड एनीवन फाइंड अ चेंज इन दॅट इंटरनल स्टेट? येस. काही आपण फार वेळ केलेलं नाही, नुसतं मोहम केलेलं आहे. पण कुड यू फील यू बिकम स्लाइटली रिलॅक्स्ड? कदाचित ज्यांची अस्वस्थता पण कमी झाली असेल. दिस इज एवढंच टेक्निक आहे. हे इतकं सिंपल आहे की अनेक लोकांच्या मनामध्ये वाटणार की अरे एवढ्याशा गोष्टीने कसं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. आपण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीये या गोष्टी. आपण काय करतोय, तुमच्या आतमध्ये चिकटून राहिलेले जे निगेटिव्ह प्रोग्राम्स आहेत ते काढतोय. ऑटोमॅटिकली तुमचे प्रॉब्लेम सुटणार आहेत. आपण तुमचे प्रॉब्लेम सोडवायला काहीच करत नाही. आर यू अंडरस्टँडिंग? व्हेरी सिम्पल. आणखीन एक आपण प्रयोग करूया, म्हणजे तुम्हाला आणखीन एक एक्सपिरियन्स येईल. प्रत्येक व्यक्तीनं जर असा श्वास घेतला, दीर्घ श्वास घेतला, तर आपली एक श्वास घ्यायची कपॅसिटी आहे. ती कपॅसिटी किती आहे? 100% आहे. पण श्वास घेतल्यानंतर आपल्याला कळते की आपण किती श्वास घेतला. कॅन यू चेक? तुम्ही दीर्घ श्वास घ्या 2-4 वेळा आणि बघा
की तुमच्या कपॅसिटीच्या तुलनेमध्ये तुम्ही किती वेळा श्वास घेऊ, किती टक्के श्वास घेऊ शकलेला आहे. जस्ट ट्राय. एवढ्यात कळतं आपल्याला. तुम्ही सांगू शकाल किती टक्के तुम्ही आत घेऊ शकला श्वास? 70%. तुम्ही 50%, 70%, 70, 60, किती? 50. तुम्ही किती? 60. तुम्ही 60. ओके. 60, 65, 50, 40. सगळ्यात कमी कोणाला वाटला? लेस देन 20. 20% कमी कोणाला वाटला? कोण आहे इथं? कोण नाही. ओके बाय. 100% कपॅसिटी आहे पण घेऊ शकलेलं नाहीये. याचा अर्थ काय? अर्थ काय? आत काहीतरी ब्लॉक आहे. चला टॅपिंग करून बघूया तो ब्लॉक रिलीज होतो काय. टॅप करा माझ्यावर. मी आता श्वास घ्यायचा प्रयत्न केला. मला असं लक्षात आलं की पूर्ण क्षमतेनं माझा श्वास आत गेलेला नाही. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी ब्लॉक आहे. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि हा ब्लॉक रिलीज व्हावा अशी इच्छा करतो. मी आता श्वास घ्यायचा प्रयत्न केला. मला असं लक्षात आलं की मी पूर्ण क्षमतेने श्वास घेऊ शकलो नाही. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी ब्लॉक आहे. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि हा ब्लॉक रिलीज व्हावा अशी इच्छा करतो. मी आता श्वास घ्यायचा प्रयत्न केला. मला असं लक्षात आलं की मी पूर्ण क्षमतेने श्वास घेऊ नाही शकलो. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी ब्लॉक आहे. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि जो ब्लॉक आहे तो रिलीज व्हावा अशी इच्छा करतो. हा ब्लॉक, 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 हा ब्लॉक रिलीज करतो, 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 रिलीज, 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 रिलीज. आता पुन्हा श्वास घ्यायचा प्रयत्न केला आणि सी वेदर देर इज एनी डिफरन्स. मगाच्या आणि आत्ताच्या तुलनेमध्ये काही फरक पडलाय काय. एक 3-4 श्वासातच तुम्हाला फरक कळला पाहिजे. Could you find some difference? Yes. मगाशी तुम्ही ज्या पद्धतीत श्वास घेतला
तुमचा 60-65ला मगाशी होता, आता कितीला होता? वाटला ना? इझी झाला श्वास, मगाच्या पेक्षा इझी झाला. काय केलं आपण? मध्ये काही जरी कचरा असेल माहित नाही आपल्याला, बरेच वेळा प्रेशर असतं, टेन्शन असतं, त्याच्यामुळे ब्लॉक तयार झालेला असतो. आपण ब्लॉक रिलीज केला. आर यू अंडरस्टँडिंग? सो तुमच्या जीवनामध्ये तुमची व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी दूषित करायला 5 गोष्टी कारणीभूत आहेत. भीती, तिरस्कार, कमतरतेची भावना, अपराधीपणाची भावना आणि दुःख. हे तसंच जर हे इमोशन्स तसेच जर तुम्ही आत ठेवले तर तुमचं टोटल सिस्टीम निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करणार आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे हवं आहे त्याच्यामध्ये सतत हे व्हायब्रेटरी अडथळे येत जाणार. पॉवर टॅपिंगच्या माध्यमातून तुम्ही रोज एक 5 ते 10 मिनिटं, तुम्हाला ते पुढे कळेल कसं करायचं, काय करायचं. तुम्ही स्वतःला 5 ते 10 मिनिटं जर दिली तर रोज तुमचं क्लेन्झिंग व्हायला लागेल आणि एका महिन्यामध्ये तुमच्या आतमध्ये तुम्हाला फरक पडलेला दिसेल. पहिला फरक आत पडला पाहिजे. तुम्हाला अधिक उत्साह निर्माण झाल्यासारखा वाटेल, आनंद निर्माण झाल्यासारखा वाटेल. ज्या लोकांना दुखणी खुपणी आहे, कुठल्या तरी आरोग्याच्या तक्रारी आहेत, त्या ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह झाल्यासारख्या वाटतील. प्रसन्न वाटेल, कॉन्फिडंट वाटेल. आत फरक जाणवेल एका महिन्यानंतर. जे चिडचिड करायची ज्यांना सवय आहे त्यांची चिडचिड कमी होईल. ज्यांना राग येतो साध्या साध्या गोष्टींना त्यांचा राग कमी होईल. स्वस्थ होतील आणि एक वेगळी अनुभूती तुम्हाला यायला लागेल. ज्यावेळेस असं होईल मग तुम्ही याच्या पुढच्या पायऱ्या चढू शकता. मी म्हणतो आधी अनुभव यायला पाहिजे. मनी उपासनासारखा कार्यक्रम कोण करतात? पूर्वी तर आम्ही इतके स्ट्रिक्ट होतो की कोणाला मनी उपासना अलाउड होता? ज्या लोकांना पॉवर टॅपिंगचा 100% अनुभव आहे त्यांनाच मनी उपासनामध्ये परवानगी होती. तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून मनी उपासनामध्ये तुम्हाला घेतलं जात नव्हतं. मग लोक फार रिक्वेस्ट करायला लागले म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही ठीक आहे या असं म्हणतोय. पण यावर्षी परत मी म्हणणार आहे, ज्याला अनुभव पॉवर टॅपिंगचा आहे त्यांनीच मनी उपासना करा, त्यालाच मनी उपासनेचा लाभ होणार. हेच जर तुम्हाला उपयोगी पडलं नाही तर ते उपयोगी कसं पडणार? सो दिस इज द प्रोसिजर, दिस इज द सिस्टीम, दिस इज द टेक्निक टू रिलीज आवर इमोशन्स. हॅव यू अंडरस्टूड? कोणाला काही प्रश्न आहे? डोळे बंद असावे की उघडे असावे की कशी चालतात? आपण जे टॅपिंग करतो डोळे बंद झाले की फोकस होतं. डोळे उघडे असले की आपण जराशे आपलं लक्ष इकडे तिकडे जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, बोलताना मोठ्यानेच बोलायचं. मोठ्याने म्हणजे अगदी मोठ्याने नव्हे, निदान पुटपुटायचं तरी मनातल्या मनात बोलायचं नाही. अनेक लोकांना टॅपिंग करत असताना डोळ्यातून अश्रू आल्यासारखं वाटेल, काही लोकांना जांभया आल्यासारखं वाटेल, काही लोकांना एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल. हे नॅचरल आहे. इट इज अ रिलीज ऑफ दॅट इमोशन. सो इट इज व्हेरी व्हेरी नॅचरल. एनी अदर क्वेश्चन? कोणत्या वेळी करायचं? कुठल्याही वेळी तुम्हाला जी सोयीची आहे दॅट टाइम, एनी टाइम. इट इज अप टू यू. त्याला आंघोळ केली पाहिजे, सोहळं केलं पाहिजे, महिन्याच्या ह्या 3 दिवसात करायचं की नाही त्याचा काहीही संबंध नाही. इट इज अ सायंटिफिक प्रोसेस. किती वेळा करायचं ते तुम्हाला आता पुढच्या सत्रामध्ये मिनल सांगेल. हे हाऊ उद्यापासून. आता एवढं इथपर्यंत सांगून तुम्हाला घरी जावं म्हटलं तर तुम्हाला कळणारच नाही की काय करायचं, कन्फ्युज व्हा. सो तुम्हाला कोर्स मटेरियल दिला जाईल आणि उद्यापासून नेमकं काय करायचं हे डिटेलमध्ये सांगितलं जाईल.